बारामती तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट आणि गण याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरलेली आहे। महाराष्ट्रातल्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत त्यामध्ये आपला पुणे जिल्हा आहे। बारामतीची निवडणूक देखील भारतीय जनता पार्टी तितक्याच ताकदीने लढवणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आमची एक भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत चाललेली आहे। बारामती देखील त्यात मागे राहणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व गटगण यांचं नियोजन केलेलं आहे आणि आज अखेर आम्ही सर्वच्या सर्व जागा ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या दृष्टीने आज विड्रॉल झाले आणि आज अखेर भारतीय जनता पार्टी सर्वच्या सर्व जागा ताकदीने लढवणार आहे। त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ उद्या दुपारी 4 वाजता आपण करंजे पूल सोमेश्वर परिसरामध्ये आपण त्याचं नियोजन करीत आहोत। बारामती तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वांना आम्ही ताकदीने तिथे बोलवत आहोत। उद्या आमचे निवडणूक प्रमुख आमदार राहुलदादा कुल आणि राज्यातील वरिष्ठ प्रवक्ते, काही नेते यांचं आम्ही नियोजन करीत आहोत उद्याच्या सभेसाठी। ती सभा आम्ही ताकदीने करणार आहोत। खरं तर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात निर्णय घेतला की महानगरपालिकेच्या मोठ्या यशानंतर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तितक्याच ताकदीने लढणं गरजेचं आहे, कारण जनतेला भारतीय जनता पार्टीचं कमळ हवं आहे। कमळाचं चिन्ह आणि बारामतीमध्ये देखील त्या पद्धतीचं वातावरण आहे। कार्यकर्त्यांचा, जनतेचा, मतदारांचा कानोसा आम्हाला तो मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वच्या सर्व जागा ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे। तुम्ही आता म्हणताय की सर्व जागा आम्ही ताकदीनिशी लढवणार आहे, पण 2 जागाबाबत राष्ट्रवादीने खरं तर संभ्रम अवस्था निर्माण केली होती। यामध्ये सुपा जागा असेल आणि शिरसुपळ, याबाबत नेमकी काय भूमिका असणार आहे? सुपा असो, शिरसुपळ असो की इतर सर्वच जागा, मग आमचे 6च्या 6 गट जिल्हा परिषदेचे आणि 12 पंचायत समिती, या सर्वांच्या संदर्भात आम्ही अधिकाधिक उमेदवार उभे तर केलेलेच आहेत। आमचे कमळावर उमेदवार आहेत, परंतु जिथे काही कमी जास्त असेल ते उद्या दुपारी 4 पर्यंत आमचं सर्व चित्र स्पष्ट असेल। आमच्या बैठका चालू आहेत, त्या काही एक स्ट्रॅटेजिकल पार्ट आहे, स्ट्रॅटेजी म्हणून आम्ही काही गोष्टी करतोय, त्या उद्यापर्यंत तुम्हाला आम्ही जाहीरपणे सांगू। पत्रकार परिषद घेताय तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून, काय नेमकं पत्रकार परिषदेचं प्रयोजन आहे? येत्या 5 तारखेला जो मतदान होणार आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या संबंधानं नियोजन करण्यासाठी लक्षात आलं का आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली होती। उद्याच्याला आमचा नारळाचा कार्यक्रम सोमेश्वर परिसरामध्ये होणार आहे आणि तिथं आमचे सगळं वरचे वरिष्ठ नेते आमचे त्या कार्यक्रमाला येणार आहेत। त्यांच्या सभेत बसून योग्य ते मार्गदर्शन पुढच्या उद्याच्या कार्यक्रमात आपल्याला सगळ्याला देऊ। नगरपालिकेची निवडणूक पार पडली, यामध्ये भारतीय जनता पार्टीनं पूर्ण पॅनल उभा केला होता, मात्र भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची खरं तर इथं खच्चीकरण होतानाचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। कारण ज्या नेत्यांची इथं नियुक्ती केली होती प्रचार प्रमुख म्हणून, ते नेते इथे एकदाही आले नाहीत। आता ह्या निवडणुकीमध्ये तशीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळणार का? हे बघा, आत्तापर्यंत तालुक्यात कमळ कधी फिरलंच नव्हतं, फुललंच नव्हतं। राष्ट्रवादीचं काय असल्यामुळे राष्ट्रवादीचं सारखं कार्य फिरायचं, पण आता राष्ट्रवादीपासून भारतीय जनता पक्ष वेगळा झालेला आहे। वरिष्ठांचे आदेश आलेले की घड्याळाचं चिन्ह सोडून, घड्याळाच्या उमेदवाराचं सोडून तुम्ही त्याला कोणाशी युती करा आणि लढवा, आणि त्या पद्धतीनं आता ह्या सगळ्या गोष्टी वरिष्ठांचा निर्णय आहे, तो मानून आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। या निवडणुकीमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांना ताकद देणार का? कारण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना अपेक्षित अशी ताकद मिळाली नव्हती, बऱ्याचशा उमेदवारांना चांगलं मताधिक्य मिळालं, मात्र पार्टीच्या काही कारणांमुळे खरं तर ते उमेदवार पडले। त्यामुळे आता ह्या निवडणुकीत पार्टी तशी विशेष काही काळजी घेणार आहे का? पूर्णपणानं ताकदीनं वरचे आदेश आहेत की जिल्हा परिषदेची निवडणूक ताकदीनं लढवायची आणि कसल्या परिस्थितीची जिल्हा परिषद ही भाजपची झाली पाहिजे अशी रणनीती ठरली असल्यामुळं आम्ही सगळ्या निवडणुका ताकदीने लढवणार। दादांनी त्यांच्या कनेरीच्या सभेमध्ये सांगितलं की हजारो कोटींचा निधी इथं आणलेला आहे बारामती पंचायत समिती गणामध्ये। तर अशा पद्धतीचा निधी असताना आता राष्ट्रवादीने आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत, त्याला भाजप कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहे, कसा लढा लढणार? त्यांचं आम्हाला काही बोलायचं नाही, सांगायचं नाही। आम्ही जे भाजपने जे काही धोरण ठरवले, आत्तापर्यंत आम्ही भाजपचं धोरण बारामती तालुक्यातल्या जनतेपर्यंत पोचवू शकलो नव्हतो।
आज आम्ही ते सगळी धोरणं, त्यांचा विकासाचा विषय, या सगळ्या गोष्टी आज लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्या धोरणावरती आम्ही त्यांना मतं मागणार आहोत. आणि निश्चितपणानं लाडकी बहिणीची योजना असू द्या, शेतकऱ्यांना देणारं अनुदान असू द्या, लक्षात आलं का, अशा कितीतरी गोष्टी आहेत, आरोग्याच्या गोष्टी आहेत, रस्त्याच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी भाजपने जे जे केलेले आहे ते आम्ही त्यांच्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत आणि लोकांना सगळं पटवून देऊन त्यांची मतं मागणी घेणार आहोत. वरिष्ठ अण्णा, तुम्ही- पातळीवर अण्णा कोण प्रचाराला असणार आहे, जेणेकरून आता 12च जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे. या संबंधानं वरिष्ठ आम्हाला जे उमेदवार म्हणजे पक्ष देतील त्यांच्या आम्ही घेऊन तालुक्याच्या ठराविक गावामध्ये जे जमेल तेवढे चांगले जास्ती गावात प्रचाराची त्याची सभा घेणार आहोत. तुम्ही आता उल्लेख केला की भाजपचं कमळ आम्ही तालुक्यात पोचवायला आतापर्यंत कमी पडलो. मग आता येणाऱ्या कालावधीमध्ये हे कमळ तुम्ही तालुक्यात पोचवायचं म्हणताय, असं काय तुम्ही करणार आहे, असं कुठल्या गोष्टी तुम्ही करणार आहे की त्या माध्यमातून बारामतीकर असतील किंवा बारामती पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीतले नागरिक तुम्हाला स्वीकारतील? काय मुद्दे आहेत तुमच्याकडे आता? हे बघा, भारतीय जनता पक्षाने 2014 पासून ज्या ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या राबवलेल्या योजना लोकांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत. कुणी केलं, काय करायचं हे आता जे सगळं आहे ते आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणानं त्या योजना लोकांच्यापर्यंत पोचल्यानंतर लोक आम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अनेक योजनांचा उल्लेख केला. खरं तर ह्या योजना राष्ट्रवादीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्यात. मग भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही ह्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत कसं पोहोचवणार? काय नेमकं प्रयोजन केलं जाणार आहे? हे बघा, आता तो खरं सगळं सांगायचं म्हणजे आमच्या नेत्यांनी सांगितलंय की राष्ट्रवादीबरोबर युती करायची नाही. म्हणजे राष्ट्रवादीला सत्तेत काय करता येणार आहे का? जे करणार आहे ते भाजप करणार आहे, त्याचे मित्रपक्ष करणार आहे, ते शिवसेना असेल, त्यांचा काय हक्कच राहिलेला नाही. आता स्वबळावरती लढत असताना ही निवडणूक ताकदीने लढवली जाणार का? 100%. कारण आता बारामती नगर परिषदेमध्ये जो आपण पराभव पाहिला त्याचे परिणाम ह्या मतदारांवर होतील असं वाटतंय का? काय सांगाल? त्यालाच जोडून अण्णा प्रश्न घेतो. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मग राष्ट्रीय पक्ष असताना भारतीय जनता पार्टीला एकही नगरसेवक बारामतीमध्ये निवडून आणता आला नाही. मग राष्ट्रीय पक्ष असताना हे मोठं अपयश म्हणावं लागेल का भाजपचं? हे बघा, ती सुरुवात आहे आमची. त्यातनं आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. त्या सगळ्या गोष्टीत आमची दुरुस्ती होणार आहे. तोच पेपर सोडवला जाईल, त्या पद्धतीने सोडवला जाईल असं नाही. त्यात दुरुस्ती करून आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण दरवेळेस कसं होतं, दरवेळेस बोललं जातं की आमची सुरुवात आहे, पण तो असं दिसला नगरपालिकेत की जे अंतर्गत गटबाजी भाजपमधली आणि जे वरचे काही मंडळी ते खालच्या लोकांना ताकद देतात. तो उमेदवाराला सांगता की आम्ही तुम्हाला ताकद देतो, पण ऐन टायमाला त्याला ताकद दिली जात नाही, कारण की त्याला एकटं पाडलं जातं उमेदवाराला. बघा, जे काय घडलं ना, मी आपल्याला सांगितलं आता की जे काय आमच्या चुका झालेल्या आहेत म्हणा किंवा उणेवा राहिलेले आहेत ते आम्ही दुरुस्त करणार आहोत. आता भाजप पक्षाने ज्या आणलेल्या योजना असतील सत्तेत असल्यावरती त्या योजना पाठीमागच्या निवडणुकीमध्ये देखील सांगितल्या गेल्या, पण पराभव स्वीकारावा लागला. मग आता नवीन रणनीती काय असणार आहे? हे जे म्हणता ना, वरचं जे वातावरण सगळं बदललं आहे, दिल्लीचं वातावरण बदललं आहे, मुंबईतलं वातावरण बदललं आहे, नगरपालिकेत सगळ्यात भाजप एक नंबरला ठरला आहे. वातावरण बदलत चाललेलं आहे, लोकांना त्यांचं काम पटत चाललेलं आहे. बारामती लोकांना सुद्धा निश्चित पटत. सगळे अडाणी लोक नाहीत बारामतीचे, सगळे समजून घेतील. पण ते काम समजून सांगण्यासाठी आपलं भाजपला बारामतीतलं भाजपच कुठंतरी कमी पडते, कारण की त्यांची अंतर्गत गटबाजी चालू आहे. त्याच्यामुळं हे भाजपला इथं परिणाम भोगावं लागतात. हे जे सगळं आपण म्हणता ना, त्यात आम्ही आत्ता सांगितलं ना की आमच्या हे जे काय चुका झाल्या ते आम्ही दुरुस्त करणार आहोत. अण्णा, तुम्ही आता उल्लेख केला राज्यात सगळीकडे भाजप आहे, अनेक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. मग असं असताना बारामतीमध्ये भाजप न वाढण्याचं नेमकं कारण काय आहे? कारण पक्षांतर्गत गटबाजी तर आहेच, अशी कुठली कारणं तुम्हाला जाणवतात की त्यामुळं भाजप खरं तर इथं वाढलं नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष असून त्यांना एकही नगरसेवक इथं निवडून आणता येत नाही? आपण हे सगळ्या गोष्टी आमच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला सांगितलं, कारण त्यांना कळलेलं आहे. त्यांनी सांगितलं की गटाबरोबर युती करायची नाही. हे त्याचं उत्तर आहे. नाही, सत्तेत असताना देखील जे उमेदवार दिले जातात त्यांना ताकद दिली नाही असं देखील काही आरोप त्या मागील नगरपालिकेत उमेदवारांनी केला मी होता. आता आपल्याला सांगितलं ना की बाबा त्या ज्या काय दुरुस्त्या चुका आहेत त्या दुरुस्त करणार आहोत आम्ही.
प्रचाराच्या नारळाला कुठले नेते मंडळी येणार आहेत का? कारण नगरपालिकेच्या वेळेस सगळ्याचा कोऑर्डिनेट म्हणून राहुल कुलचं यांचं नाव होतं, मात्र राहुल कुल एकदाही बारामतीमध्ये फिरकले नाहीत. आत्ताच्या निवडणुकीमध्ये जो वक्ता तुम्हाला दिला जाणार आहे तो वक्ता पूर्ण वेळ इकडे येणार आहे का, किंवा त्या सभा अटेंड करून इथल्या कार्यकर्त्यांना खरं ताकद दिली जाणार आहे का? हे बघा, आपण जे थोडंसं म्हटलं आता 100% उद्या राहुल कोळी येणार आहेत. ते सभेला हजर राहणार आहेत. जिल्हाध्यक्ष येणार आहेत. अण्णा अजून एक माधव प्रश्न. भंडारी सुद्धा येणार आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आहेत माधव भंडारी, ते सुद्धा येणार आहेत. की भाजपचं काम, भाजपची धोरणं, जो आता भाजपनं आतापर्यंत केलेलं काम, हे बारामती तालुक्यातल्या लोकांना समजून सांगण्याचं काम ते करणार आहेत आणि त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. भाजपचे असे अनेक पदाधिकारी आहेत, खरं तर प्रामुख्याने अभिजित देवकाते. भाजपने त्यांना मोठ्या पदावरती संधी दिली. मग असं असताना अभिजित देवकाते यांना राष्ट्रवादीमध्ये जाऊन घड्याळ चिन्ह घेऊन निवडणूक का लढवावी लागते? मग हे तुमच्या पक्षाचा अपयश नाही का? अहो, हे त्यांना विचारा, आम्हाला कसं विचारता? पक्षाने काय कारवाई केली त्यांच्यावरती पक्ष प्रोटोकॉलनुसार? पेपरमध्ये वाचलंय सगळं, पुन्हा काय सांगायचं? मग तुम्हाला वाटत नाही का भारतीय जनता पार्टी म्हणून पक्ष कुठेतरी कमी पडला? कारण असे निष्ठावंत कार्यकर्ते जर पक्षातून बाहेर जावं लागले तर इथून पुढे काय असणार आहे भारतीय जनता पार्टीची? भूमिका नाही स्पष्ट झालेली. हे जे तुम्ही म्हणता ना, लक्षात आलं का? हा प्रत्येकाचा विचार करण्याचा प्रश्न येतो की आपण या पार्टीच्या बाजूला जायचं का नाही जायचं का? लक्षात आलं का? त्याचा विचारायचा प्रश्न आहे. आम्ही त्याच्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? पण पार्टी म्हणून तुम्ही जे नेते मंडळी आहेत, पार्टी म्हणून याचं कुठं तर आत्मचिंतन केलं जाणार का? कारण कार्यकर्ते असं सोडून जात आहेत, कार्यकर्त्यांना एकीकडे ताकद दिली जात नाही. मग कार्यकर्त्यांनी याच पक्षात राहून कार्यकर्त्याची प्रगती कशी होणार? मग एक नेते म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन करणार का? हे बघा, आतापर्यंत जे आहे ते इथं राष्ट्रवादीचंच प्राबल्य होतं. आपला पक्ष नाममात्र होता. आपला कुठे जिल्हा परिषद सदस्य नव्हता, लक्षात आलं का? पंचायत समिती सदस्य नव्हता, बँकेचा डायरेक्टर नव्हता, खरेदी विक्री संघाचा डायरेक्टर नव्हता. कुठल्याही संस्थेत त्याने आपला डायरेक्टर किंवा प्रतिनिधी घेतला. ही दुरुस्ती आम्ही आता करणार आहोत. ओके. कोण बोलणार?